चला तर आपण आज बनवूया सोयाबीन राईस। मी एका भांड्यामध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामध्येच मी कढीपत्ता सुद्धा बारीक करून घेतलाय। आणि हे परतून झालं की आपल्याला आता त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। हे सुद्धा आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मग 2 टोमॅटो बारीक करून घेतलेत मी, ते पण टाकायचे ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला 2 चमचे टाकते, 1 आणि अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, हे पण आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे। आणि मग त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे। हा भात एकदम करायला सोपा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकते मी ह्याच्यामध्ये, हे पण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय। आणि ह्याच्यामध्ये आता आपण दही सुद्धा टाकणार आहे। मी ह्याच्यामध्ये आता 3 चमचे दही टाकत आहे। सगळे मिक्स करून घ्यायचे आणि जर त्याला तेल सुटून द्यायचे। तेल सुटून झाले की आपण आता ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकणार आहोत। सोयाबीन 1 कप आहे, 1 कप किंवा 1 वाटी, तुम्ही कुठलंही प्रमाण घेऊ शकता। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं, हे सोयाबीन साठीच फक्त मीठ होतं, आपण नंतर राईस मध्ये मीठ टाकणार आहोत। आता ह्याला आपण सगळं मिक्स करून घेऊयात। आणि मी इथं 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, 2 कप किंवा 2 वाट्या, आणि त्याच्यासाठी 1 आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आणि ह्या भाताला गरम पाणीच टाकायचे। गरम पाणी मी इथं 4 वाट्या गरम केलेलं आहे। तर सगळं नाही टाकायचं, आपण 3च वाट्या पहिलं पाणी टाकून घ्यायचं आणि 1 वाटी पाणी तसंच ठेवायचं आणि ते आपल्याला वाटलंच तरच मग ते टाकायचं। आता आपण त्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची। उकळी येऊन झाली की मग झाकण ठेवून बारीक गॅस करून त्याला आपण शिजून द्यायचा आणि मग आपला भात रेडी। ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। पटकन होणारी, अगदी सोपी।